आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन. इथे बहिर्मन अंतर्मनाचं जे शास्त्र आहे ते शास्त्र लक्षात घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रॅक्टिकली प्रात्यक्षिक म्हणून आपण ते कसं काय आपल्या जीवनात आपण साधायचं हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण ज्ञान कळलं म्हणजे झालं नाही, तर आपल्या जीवनामध्ये हे बहिर्मन अंतर्मनाचं शास्त्र समजून जीवन कसं जगायचं हे लक्षात आलं पाहिजे. इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की ही आपल्याला सवय आहे, आपण सवय हा अंतर्मनाचं कार्य आहे. म्हणजे माणसाला वेगळ्या वेगळ्या सवयी असतात. आता ह्या सवयी हे अंतर्मनाचं कार्य असल्यामुळे काही सवयी आपल्या चांगल्या असतात, काही सवयी वाईट असतात. दोन्ही गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या. अर्थात हे आपल्या स्वतःसाठी कसं प्रॅक्टिकली जीवनात वापरायचं ते आपण लक्षात घ्यायचं. काही लोकांना लवकर उठायची सवय असते आणि काही लोकांना किती लवकर उठा म्हटलं तर ते लवकर उठत नाहीत, ही सुद्धा त्यांची सवय असते. आता ही सवय योग्य की अयोग्य हा चर्चेचा विषय होता. कोण म्हणेल योग्य आहे, कोण म्हणेल अयोग्य. जे लवकर उठतात ते म्हणणार योग्य, ते लवकर उठतात ते म्हणणार कधी उठू शकतो असं होतं. पण ज्याला आपली सवय बदलायची असेल त्याने हे बहिर्मन अंतर्मनाचं शास्त्र सांगितलं. त्याला तसं झोपायचं झोप त्याबद्दल काय बोलू शकत नाही. पण तिथे बदलायची सवय तर काय करावं लागेल हा महत्त्वाचा की तिथे काही लोकांना व्यसनं असतात. आपण गेल्या वेळेला पण उदाहरणं दिली की चांगल्या लोकांना सुद्धा ही व्यसनं होती कारण ती सवय होती. आता ती सवय ते बदलू शकतात आणि हे सवय बदलायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर लॉ ऑफ रिप्लेसमेंटचा इथे उपयोग केला जातो. म्हणजे आपली जी सवय आहे ती वाईट असेल तर तिच्या ठिकाणी चांगली सवय बदल लावण्यासाठी पुन्हा 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 ती गोष्ट करावी लागते. सुरुवातीला ते जमणार नाही. मी समजा साधं तुमच्याकडे लवकर उठायचं शिकवणं जमणार नाही लवकर उठायला. पण एक दिवस उठला, 2 दिवस उठला आणि लवकर उठल्यानंतर जर दुपारी झोपता येत असेल तर ज्याला झोप येतं तर झोपू शकतो, पाहिजे त्याला वेळच नसेल झोपायचं तर त्याची वेगळी गोष्ट आहे. पण रेग्युलर म्हणजे अगदी आठवडाभर जर एखादा म्हणून रोज लवकर उठायचा, अलार्म लावून कसाही उठतो, तर 10 ते 14 ते 15 दिवसानंतर त्या सवयीनंतर पहिली सवय जाते आणि नवीन सवय जोडली जाते. साधी उठायची सवय म्हटलं तर लक्षात. आता त्यावेळेला लवकर झोपलं पाहिजे हे शहाणपण. नाहीतर रात्री 12-1 वाजे जागा राहणार, मग लवकर उठायचं म्हटलं तर तो उठू शकणार नाही. 8 तास आपल्याला झोप लागते. सर्वसाधारण माणसाला 8 तास लागते. काही लोकांना कमी झोप चालते, पण मेंदू जर चांगला चालायचा असेल तर 8 तास झोप आवश्यक आहे. पण जे साधना करतात त्यांना ती 8 तासाची झोप कमी असावी तरी चालते. अगदी 5 तासाच्या झोपेवर पण ते व्यवस्थित राहू शकते. आणि म्हणून आपल्याला नुसती सवय बदलायची असेल तर सवय बदलायला काय करायचं, नवीन सवय जी आपल्याला लावायला पाहिजे ती जाणीवपूर्वक 14 ते 15 दिवस पुन्हा पुन्हा ते आपण केलं पाहिजे. ते एकदा केलं की हळूहळू आपल्या अंतर्मनामध्ये जी वाईट सवय आहे ती उशिरा उठली सवय ती हळूहळू बदलायला लागते. हे साधं उदाहरण आहे. तसंच व्यसनं बदलायची असेल तर एखाद्याला कोणाला सिगारेट प्यायचं व्यसन असतं, कोणाला दारू प्यायचं व्यसन असतं, ते सुद्धा बदलू शकतं. नाही बदलत असं नाही. आपण म्हणतो की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं आपल्याला म्हण आहे, पण ते काही खरं नाही. आपण मनापासून ठरवलं आणि ती गोष्ट नाहीच करायची, त्या नाहीच करायची नुसतं चूक नाही, त्या गोष्टीमध्ये दुसरी काहीतरी कृती करायची. ती दुसरी कृती कोणती करायची हे शिकलं पाहिजे. ती जर दुसरी कृती आपण पुन्हा पुन्हा करायला लागलो तर पहिली जी सवय असते ती जाते, पण पटकन गेली असं समजू नका. अंतर्मन फार चिवट आहे. चिवट असं असतं की जरा आपला फोकस दूर म्हणजे आपलं लक्ष जरासं दुर्लक्ष आपलं म्हणजे बहिर्मनाचं लक्ष, तर अंतर्मन परत जुन्या वाटेवर चालतं.
आमचे एक इंजिनियर मित्र होते, तरुणपणी ते खूप दारू प्यायचे. मग ते एका ऑफिसर चांगले होते, त्यांच्याला आदर होता, त्याच्यामुळे त्यांनी हळूहळू कमी करत संपूर्ण बंद केलं. अगदी रिटायर्ड होईपर्यंत त्यांनी अजिबात, नंतर ते ज्यांच्या आदर ते वागले. काही वर्षानंतर रिटायर झालं तर आम्ही एका लग्न समारोहात आम्ही भेटलो होतो सगळे. त्याने अनाऊन्स केलं, आता मी दारू पितो. म्हटलं काय म्हणजे हे अंतर्मन असं आहे बघा. जरासं तुम्ही आवड, कारण ती आवड आतमध्ये असते, जात नाही ही जी गोष्ट. म्हणून तिथं खूप सावध राहावं लागतं. पण सवय बदलायची असेल तर जुनं सवयीकडे अंतर्मन लगेच वळणार, आणि जरा तुम्ही थोडीशी इकडे तिकडे केलं की ते वळणार. आता कितीतरी वर्ष त्यांनी सगळं सोडलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे कितीतरी वर्ष, म्हणजे अगदी 15-20 वर्ष म्हणायला हरकत नाही. आणि 15-20 वर्षानंतर त्यांच्यावर कोणाबद्दल भीती आदर होता एखाद्या व्यक्तीबद्दल असल्यामुळे त्यांनी अगदी सोडलं होतं मनापासून. अगदी पीक नव्हतं, अगदी 100% नव्हतं. पण आता इतक्या वर्षानंतर परत अनाऊन्स करतात, तर आम्ही हे सुरू केलं. म्हणजे आता काय म्हणावं की वय झाल्यानंतर माणूस शहाणा होतो की मूर्ख होतो. पण ह्याला म्हणतात अंतर्मन. म्हणून अंतर्मनाला चांगल्या गोष्टीची सवय लावली पाहिजे. म्हणजे आपणच आपल्या जीवनामध्ये चांगली गोष्टीची सवय लावणं हा विचार. म्हणजे कुठे किंवा एखाद्याला चालायची सवय नसेल तर चालायची सवय लागली, हळूहळू थोडं चालत तो बराच वेळ चालू शकतो. म्हणजे आपल्याच तब्येतीसाठी, आपल्याच हेल्थसाठी जर आपण काही गोष्टी आपण त्या सवयी बदलायचा प्रयत्न केला, खाण्याच्या सवयी, वाटेल किंवा खाणं असं पण आपली एक सवय असते की काहीतरी चमचमीत दिसलं की लगेच आपल्याला भूक लागते. आपोआप मनाची भूक असते, शरीराची भूक नसते. आणि ही जी सवय आहे ना, ही पण बदलता येते जर आपण, म्हणजे असं काही नाही की माणूस लगेच त्या ह्याच्यात जातो. पण ह्या सवयी बदलण्याची ही युक्ती आपल्याला समजली पाहिजे की त्या जागी दुसरं काहीतरी करता आलं पाहिजे. आणि दुसरं काहीतरी जे करायचं ते उपयुक्त असलं पाहिजे. म्हणजे एक सोडलं आणि दुसरं आणखी वाईट ठरलं त्याचा काही उपयोग नव्हतो. मग एकाने तंबाखू सोडले आणि तंबाखू सोडल्यानंतर काय केलं, सिगरेट प्यायला, काही उपयोग नाही, कळलं ना. म्हणजे सवय बदलायला वाईट सवयीने दुसरी सवय जाऊ शकते, पण त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून आता आपल्याला आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये प्रत्येकाने आपली चांगली सवय कोणती आणि वाईट सवय कोणती ह्याचा विचार केला पाहिजे. लवकर उठायची सवय हवी असेल तर लवकर उठायला सुरुवात केली पाहिजे. पहिल्या दिवशी त्रास होईल, दुसऱ्या दिवशी त्रास होईल, नाही होणार. पण रात्री लवकर झोपायचा प्रयत्न करायचा, सकाळी लवकर उठायचा प्रयत्न, म्हणजे अलार्म लावूनच उठायचा आहे. असे 14-15 दिवस झाले तर आपोआप आपण इतक्या, म्हणजे ते अंतर्मन आपल्याला नक्की उठवतं. अंतर्मनाकडे आता हा वेळ अंतर्मनाला कसा कळतो, तर अंतर्मनाची शक्ती आहे. पण ही अंतर्मन गेल्या वेळेस सांगलं, अंतर म्हणजे त्याला शांत योग्य विचार ते करत नाही. त्या अंतर्मनामध्ये जे फील झालं आहे, जे मुरलेलं आहे, त्याचप्रमाणे ते प्रगट होतं. म्हणून जे अंतरामध्ये जे फील होणं काय ते नेहमी लक्षात ठेवतं. मग आपल्याला चांगली सवय लावण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं. जिथे आपल्याला चांगली सवय लागायला हवी अशा लोकांच्याच संगतीत राहायला हवं. म्हणजे कसं आहे बघा, आता ऑफिसमध्ये आपण जातो किंवा समाजामध्ये, संस्थेमध्ये अनेक ठिकाणी आपण फिरत असतो आणि तिथे योग्य लोकांची संगत असणं फार महत्त्वाचं आहे. संगतीतूनच अंतर्मनावरती परिणाम होत असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. पण चांगल्या लोकांची संगत म्हणजे खूप चांगले लोक, आपल्याला जी सवय बदलायची आहे आणि त्या पद्धतीचे लोक वागतात त्या लोकांची सर्वसाधारण व्यक्ती. आता परमार्थाच्या अपेक्षित केलं तर पारमार्थिक चिंतन जे लोक करतात अशा लोकांच्या संगतीत राहील. आता आपल्या दृष्टीने आपण विचार केला की आपल्याला हे सतत देवाचं स्मरण, की जे आपण सांगतो देवाचं स्मरण सतत झालं पाहिजे, किंवा हे चैतन्य स्वरूप कसं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे, सर्वत्र चैतन्य पाहता आलं पाहिजे. आपल्याला सगळं कळतं, नाही कळत असं नाही, पण ते लक्षात राहत नाही. का? कारण अंतर्मनामध्ये ते मुरलेलं नसतं. मग अंतर्मन मुरण्यासाठी काय करावं लागतं, अशा चांगल्या लोकांच्या संगतीचं किंवा काही चांगली प्रवचन, ते चांगले ह्या पद्धतीने जे अभ्यास करतात अशा लोकांच्या संगतीत राहणं हा त्याच्यावर खरा उपाय आहे. म्हणजे तुम्ही किती अभ्यास करणारे असाल तुम्ही एका टोकाला कुठेतरी जा. बघा तुमच्या नेहमीच्या
साधनेमध्ये कीर्तनेमध्ये तिथं हळूहळू कमी कमी होतं. ती म्हणाले आम्हाला हल्ली जमत नाही, असंही होतं. म्हणजे आता हल्ली एक घडलेली गोष्ट की लहानपणी ती व्यक्ती म्हणजे महाराजांचे शिष्य आहेत, नामस्मरण सुंदर करत होते. वडील नामस्मरण करणार, त्या मुलीला पण नामस्मरण, त्या व्यक्तीला म्हणजे नामस्मरण करण्याचा छंद होता. इतकं चांगलं तिचं लग्न झालं, त्या घरामध्ये नामस्मरण वगैरे हा प्रकार माहीत नाही, हे काय असला काय चालत नाही. त्यामुळे त्या हळूहळू कमी 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 होत गेलं, नामस्मरणच निघून गेलं. अनेक वर्षानंतर मग त्या व्यक्तीला वाटलं त्यापेक्षा आपल्याला जमत नाही आणि मग मन अस्थिर होतं. मग काय केलं पाहिजे? मग ती व्यक्ती परत आता या संगतीत येऊन राहील, म्हणजे परत त्या नामस्मरण केलं पाहिजे. सद्गुरूंचे जे विचार आहे, ज्ञान आहे, त्या लोकांच्या तिने संगतीत राहते की नाही म्हणजे आपल्या इथे कुठेतरी शिबिराला येणं वगैरे ते सुरू झालं. पण अंतर्मनामध्ये नामस्मरण होतं, गेलेलं नसतं. मग बघा की तुम्ही जर पुन्हा पुन्हा जे लहानपणी केलेलं असाल ते इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या व्यक्तीला नामस्मरणाची गोडी तशीच होती. पण जेव्हा अभ्यास सुरू केला तर ती गोडी लागली परत. म्हणजे दोन्ही बाजूनी चांगल्या गोष्टी विसरल्यासारख्या वाटल्या तरी चांगल्या गोष्टी आपण विसरलेल्या नसतो. जरासं त्याची चांगली संगत मिळाली, जरासं ते ज्ञान मिळालं तर तिथे पुन्हा ती चांगली सवय वर येते. म्हणून चांगल्या सवयी आपल्या वर आल्या पाहिजेत, तर त्या सवयीतून आपण जीवन जगलं पाहिजे. आणि वाईट सवयी आपल्या कोणत्या ते लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणून वाईट सवय म्हणताना नकारात्मक विचार करणं ही सर्वात मोठी वाईट सवय आपल्या सर्वांना असते. मुद्दांचा सांगतो, कारण लहानपणापासून सकारात्मक गोष्ट कोणती आणि नकारात्मक गोष्टी कोणती ह्याचा आपल्याकडे विचारच नसतो. म्हणजे इथे सगळ्यामध्ये माणसं नकारात्मक विचार करून आपल्या जीवनामध्ये अनिष्ट गोष्टी ओढावून घेतात. कारण अंतर्मनामध्ये ह्या नकारात्मक गोष्टी बोलण्याचा, विचार करण्याचा, एक चिंतनाचा एक स्वभाव झालेला असतो. सवय म्हणजे सवयीचं रूपाचा स्वभाव. आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट आपण बघा, प्रत्येक गोष्ट पाहिजे ना नको. बऱ्याच लोकांना तुम्ही विचार हे बरं नको, पैसे नको येतं किंवा पहिलं नाही येतं. पण नको आणि नाही म्हणण्यापूर्वी थोडं विचार थांबा, काय आहे आपण, काय कशाला नको म्हणतोय, चांगल्या गोष्टी नको म्हणतोय की वाईट गोष्टी नको म्हणतोय, हे आपल्याला कळलं पाहिजे. पण ते कळत नाही. भीती हे नकारात्मक विचारांचा परिणाम असतो आणि सकारात्मक विचारांचा परिणाम म्हणजे तिथे सावधपणा असतो. माणसाकडे सावधपणा असला पाहिजे, पण भीती असता का म्हणजे दोन गोष्टी. पण माणसाला भीती आहे, काळोखात जायची भीती वाटते बघा. कारण लहानपणापासून काळोखाची भीती आई वडिलांनी घातलेली, समोर घातलेली नसते. तिकडे जाऊ नको, बागुलबुवा आहे, लहानपणात सांगितलेलं असतं. आता हा बागुलबुवा काय म्हणजे काहीच नसतं, पण मुलगा बिचारा असतो तो बागुलबुवा मोठा झाला त्याला बागुलबुवा म्हणतात. त्यामुळे ही जी नकारात्मक गोष्ट लहानपणा आई वडिलांनी घातली असते. बरं तो पडल्यानंतर काय करायचं? मार त्याला. त्यामुळे जमिनीला मारायला सांगतो आपण. मार आणि पडलं. आता जमिनीत जाऊन नसतं, आपली चूक आहे. सरळ उठ, उभा राहा. तिथे त्या मुलाला काय छोट्या बाळाला ते पडलं म्हणून तुम्ही शांत होऊन उभा राहा. जास्त लागलं नाही एवढं फक्त बघा. आणि परत अरे काही नाही झालं, काही नाही, उठ उठ म्हटलं. काही मुलं आपोआप उठतात. एकदा जर त्यांना सवय लावून बघा तुम्ही, ते रडत नाही बसणार. पण काही लोकांना काय होतं, जरासं पडलं की हो करून सगळे घाबरून धावतात आणि ते फुल रडायला लागतात. जरा पडलं की रडतं, जरा पडलं की रडतं. मोठं झालं रडा तशी सुरू राहते. जरा पण बोललं की रडतो, जरा काय असं झालं की रडतो. असं जे आपण म्हणतो ना, ती लहानपणाने असलेली ह्या नकारात्मक गोष्टीचा तो परिणाम असतो अंतर्मनात. जर आपल्याकडे ही सवय असेल तर सकारात्मक गोष्टीचा विचार केला पाहिजे. सकारात्मक गोष्टी म्हणजे असली कसली भीती आपल्याकडे नाही. म्हणजे आता बघा, भूताची भीती ही सगळ्यांना वाटतेच, किती कोण नाही म्हटलं तरी. आणि ही भूताची भीती का वाटते? कारण लहानपणी भूताच्या गोष्टी खूप ऐकलेल्या असतात आपण आणि त्यात इंटरेस्ट भरपूर असतो. कारण थ्रिल असतं, थ्रिल. भूताची गोष्ट ऐकायला थ्रिलिंग वाटतं लोकांना. आणि त्या थ्रिलिंगमुळे ती भीती अशीच राहते की मोठा मुलगा झाला तिथे पुढे सामसून तिकडे जा, अजिबात राहणार नाही. आणि गेला तर त्याची छाती धडधड धडधड तिथे बघतो तिथे बघतो असं म्हणतो ना आपण. तिथे आपल्या मनामध्ये इतके
तितकी सामर्थ्य नसतं, कारण तिथे आपण खरं म्हणजे आपण दुर्बळ होतो. म्हणून नकारात्मक परिस्थितीमध्ये किंवा नकारात्मक गोष्टींची जी सवय लागलेली असते ती बाजूला करण्याची सवय आपण लावली पाहिजे. परत आपल्या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे. काही लोकांकडे अंधश्रद्धा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे अगदी मी म्हटलं ना, काही लोक छोटं संध्याकाळी दही द्यायचं नाही आहे ना, आपल्याला पद्धत दही नाही द्यायचं तर सफेद वस्तू द्यायची. अरे एखाद्याला गरज असेल तर तुमच्या शेजाऱ्याला दही द्या, उद्या दही घालायला दही नाही द्यायला काय हरकत आहे? नाही दही नाही द्यायचं, मात्र ते नाही म्हणून सांगतात. म्हणजे हा अंधश्रद्धा ज्या आहेत त्या मांजर आडवी जातात नेहमीच झालं, एवढं मोठं नाही, आपल्या मांजरी भरपूर आडव्या जातात, त्या काही कळत नाही. त्यामुळे हळूहळू अंधश्रद्धा कमी होत गेली आहे. पण छोटे दही द्यायचं नाही, की हे द्यायचं नाही, ते द्यायचं नाही, अशा पद्धतीचे पण आपल्या ठिकाणी अंतर्मनामध्ये ज्या अंधश्रद्धा आहे, ते श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक आपल्याला कळला पाहिजे. पहिली गोष्ट, जी गोष्ट आपल्याला की इतरांना त्रास देऊ शकत नाही, त्रास देत नाही, त्या गोष्टीवर अनिष्ट विचार करण्याची काहीच गरजच नाही. ते दही दिलेला काही फरक पडत नाही. पण आपल्या मनात कल्पना असते दही दिलं तर असं असं वाईट होतं, असं जर ठरवलं तर नक्की वाईट होतं. का? कारण आपण ते चिंतन करत असतो, अरे असं वाईट होणार, असं वाईट होणार म्हटलं तर तिथे ते वाईट घडतं. म्हणून चांगलंच घडणार हा विचार पुन्हा पुन्हा करता आला पाहिजे. लक्षात घ्या, किती वाईट परिस्थिती असो चांगलंच घडणार आहे. आता हे चांगलंच घडणार इथे आपण जोपर्यंत स्वतःला सांगत बसणार नाही तोपर्यंत चांगलं घडणार नाही, कारण ते अंतर्मनात पुरावं लागतं. जी गोष्ट अंतर्मनात पुरली जाते तीच प्रकट होते. म्हणून कोणतीही गोष्ट घडली की वाईट घडणार हे पहिलं असतं. आपल्या घरचा माणूस लवकर नाही आला तर खूप भीती वाटायला लागतं, अरे लवकर नाही, अजून नाही आला, अजून नाही आला. मग विचार सुरू राहायचं, तर नाही झाला, हे तर नाही झालं, ते तर नाही झालं, खूपच अनिष्ट विचार करण्याची जी सवय आहे. आता हल्ली मोबाईल आहेत, म्हणजे पूर्वी मोबाईलच नसायचे, काहीच कॉन्टॅक्ट नसायचं, त्यावेळेला जास्त लोक काळजी घेतात. आता तुम्ही मोबाईल करून लावून विचारू शकता. आणि पण एखादा मोबाईलच उचलला नाही किंवा मोबाईलच चालत झालं की आजच्या पोटात गोळा आला, अरे मोबाईल नव्हता, काय झालं? वेळेला थोडासा उशीर होतो किंवा काही होतं, हे होऊ शकतं. पण कोणत्याही परिस्थितीत चांगलं होणार आहे, चांगलं होणार आहे हा विचार आपल्याला असला पाहिजे. म्हणजे इथे सतत आपल्या मनामध्ये शुभ विचारच झाला. शुभ विचार म्हणजे सर्वांचं भलं होते, एवढं ते चांगलंच होणार आहे, जे व्हायचं ते चांगल्यासाठीच होत आहे. या सगळ्या गोष्टीतून चांगलेपणाचा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. कोणती गोष्ट आज कदाचित आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडलेली नसेल, पण उद्या चांगलं होण्यासाठी ही घडली आहे म्हणून ती परत सकारात्मक स्वीकारता आली. परिस्थितीचा स्वीकार म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीतून आपल्याला चांगलंच होणार ह्या विचाराने ती स्वीकारायची असते. पण तिथे योग्य अयोग्य हा विचार आपल्याला व्यवस्थित जमला पाहिजे. म्हणून बहिर्मानाकडे शहाणपण हवं. आणि शहाणपण म्हणजे काय? योग्य काय आणि अयोग्य काय याचा चांगला विचार प्रत्येकाकडे असला. काही लोकांना आपण बोलतो ते चुकीचं बोलतो असं कळतच नाही. बघा तुम्ही किती लोक असे असतात ते इतके ठामपणे बोलतात आणि त्यांना म्हणाले ते चुकीचं बोलतो असं बोलायची हिंमत आपली नसते, कारण तो उगीच रागावणार. आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला कोणीतरी सांगितलं की हे चुकीचं आहे तर त्याच्यात विचार करा, उगीच रागवायचं कारण नाही. चुकीचं आहे म्हटल्यानंतर खरोखर चुकीचं आहे का बरोबर आहे याचा सारासार विचार आपल्याला प्रत्येकाला करता आला पाहिजे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे आपण वाद घालतो हे सुद्धा नकारात्मक विचारसरणीचा हा परिणाम आहे. लक्षात. छोट्या छोट्या गोष्टी आपण इतका वाद घालतो ना, आणि त्या वादातून काहीच मिळत नसतं, उगीच तेवढा वेळ फुकट गेलेला असतो. मग कोणतरी असा वाद घालणार असेल तर आपण काय करतो? आपण चूक असायचं बाजूला जातो ना. आपण मात्र वाद कधी घालायला जायचा नाही. हे दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची. जिथे चांगली गोष्ट सांगायची असेल ती थोडक्यात सांगता येत असेल तेवढी उपयुक्त, पण समोरचा जर ऐकत नसेल तर शांत बस. तिथे आपण बरोबरच आहोत, आम्ही तुला सांगतो, कळत कसं नाही असं जे आपण एक सगळं सांगतो, समोरची व्यक्ती ऐकणारी नसते. अगदी तुम्ही म्हणाल चांगल्या गोष्टीसाठी आपण सत्संगामध्ये हे म्हटलं तरी लोकांना ते आवडत नाही. ते आपल्या घरी बऱ्या बसतो कारण की पुढे जावं असं वाटतं. तुम्हाला म्हणा तुम्ही कार्यक्रमात तर तुम्ही काय म्हणणार, तुमच्या कार्यक्रमात बोलवायचं नाही ना, पिक्चरला जायला आवडायचं, इथे नाही. कळलं नाही. ज्याची त्याची आवड असते त्या आवडीप्रमाणे
ही माणसं म्हणून कारण शोधतो. जिथे जायचं नाही तिथे अंतर्मन कारण देते. म्हणजे मुलांना परीक्षेत जायचं नसेल तर त्या मुलाच्या पोटामध्ये दुखायला लागतं आपोआप, ताप येतो आपोआप, कारण ते अंतर्मन तिथे प्रगटीकरण करत असतं. म्हणून इथे पुन्हा आपल्या अंतर्मनाला समजावत राहणं पाहिजे की भीती कसलीच असता कामा नये. भीतीसारखी कोणतीच गोष्ट नाही आहे. सगळ्यात मोठी भीती माणसाला असते ती मरणाची भीती असते. खरं सांगायचं याच्यामुळे माझं मरण येणार आणि मेल्यानंतर काय होईल याची भीती असते. पण ती भीती घालवली आपण. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा ज्या सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यातून मरण आणि मृत्यू ही गोष्ट माझ्या मते जीवनामध्ये जर सद्गुरूंनी ज्यांनी प्रवचन ऐकली असतील तिथे मरणाची भीती उरताच कामा नाही. इथे मरण म्हणजे दुसरा जन्म हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवा. इथे देह सोडला की दुसरा देह धरला म्हणून समजायचं. दुसरी व्यवस्था झाल्याशिवाय हा देह सोडत नाही आपण. जसं घर सोडत की नाही ना महाराजांनी सांगितलं की एक घर सोडायचं असेल तर कधी सोडतो? दुसरं घर तयार असेल तर पहिलं घर सोडतो. नाही तर पहिलं घर आधीच सोडलं तर काय माणूस आपण मूर्ख माणूस कसा काय घर सोडलं. तर तशीच ही अंतर्मनामध्ये त्याला जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छा असते. आपण जीवन जगलं पाहिजे की जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छा असल्यामुळे हे अंतर्मन पुन्हा दुसरा देह धारण करतेच. म्हणून तिथे आपल्याला भीती म्हणून काहीच कारण नाही. आपलं जीवन अखंड आहे लक्षात घ्यायचं. आपण म्हणजे ह्या शरीरातून जे जाणणारं जे तत्व आहे जी जाणीव आहे ही जाणीव अजर आहे, अमर आहे. तिला म्हातारपण नाही, तिला जन्मही नाही आणि तिला मरण नाही. जन्म आणि मरण हा देहाचा असतो, जाणीवेचा नसतो. म्हणजे जे आपण सत्य म्हणून जे आपण आहोत त्यामुळे जन्म पण नाही आणि मरण पण नाही. पण हे सगळं ज्ञान ग्रहण करण्यासाठी पुन्हा पुन्हा हा जाणीवेचा जन्म होत असतो आणि त्या ज्ञानातून आनंद चाकण्यासाठी जाणीवेचा जन्म आहे. म्हणून प्रत्येकाला आपल्याला आनंद हवा आहे हे सहज प्रत्येकाकडे असतं की आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, आपल्याला ऐश्वर्य मिळालं पाहिजे, हे सहज आहे. पण भीतीमुळे किंवा नकारात्मक विचारामुळे आपण त्या आतल्या चांगल्या गोष्टींवर दाबून टाकण्याचा प्रयत्न आपल्याकडनंच होतो. आणि म्हणून सकारात्मक विचारातूनच जीवन जगायचं आहे. कोणत्याही गोष्टीचं नाही असं उत्तर नाही. तिथे योग्य काय आणि योग्य आपण कसं स्वीकारायचं आहे हाच विचार असला पाहिजे. शेवटी चांगलंच होणार हा मंत्रच मनात भरत होणार. ते चांगलंच होणार ते चांगलं. किती अनिष्ट परिस्थिती वाटायला समोरासमोर घडतात, घटना खूप घडत असतात. पण तुमच्या ठिकाणी जर मन स्थिर असेल आणि चांगलंच होणार हा जर दुर्दम्य अगदी इच्छा असेल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगलं घडतच असतं. ते घडतं. अकबर आणि बिरबलाची गोष्ट सांगतो. थोडी गोष्ट सांगतो बरं वाटतं सगळ्यात. बिरबल अतिशय हुशार होता. आपण सगळ्यांना माहिती आहे अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी. बिरबल अतिशय म्हणजे हुशार होता. तसं बघायला अगदी सज्जन होता. कोणाला तरी वाईट करत नव्हता, उलट तो चांगला तो उपदेश द्यायचा. आणि त्यामुळे अकबराची मर्जी खूप त्याच्यावर होती. अकबरासारखी लाडका. त्यामुळे इतर जे लोक होते त्याचा द्वेष करायचे. आता जो हुशार आहे, चांगलं करतोय असं नाही, त्यालाच तो अकबराच्या अगदी जवळ आहे, आपण कशा जवळ नाही. ते माणसाच्या मनामध्ये द्वेष येतो. आणि असूया आणि द्वेष हे लहानपणापासून आहे. असूया असते, द्वेष म्हणता येत नाही. ते लहानपणापासून. लहान मुलाला सुद्धा आपल्या आईने दुसऱ्या मुलाला घेतलं तर ते मूल रडतं. कारण ती असूया आहे. आता असूया उपजत आहे. पण त्या असूयेला वळवून केलं आपण मोठे झालो की तो असूयेचा म्हणजे ते पण आपण आपल्याला जे मिळालं दुसऱ्याला मिळालं आपल्याला लगेच त्याच्याबद्दल थोडंसं मत्सर वाटतो म्हणतो आपण. की मत्सराने लोक बोलतात की हा कसला मोठा, कोणी चांगली गाडी घेतली, काय माहिती काय लफडी केली असं म्हणतात ना. गाडी कशी घेतली काय माहिती. पण त्याने गाडी घेतली तुझं कर्तृत्व आहे. तू आपण कशाला विचार करायला पाहिजे लफडी आहे केली काय लफडी केली. पण आपल्या मनामध्ये असे विचार येण्याची जी पद्धती तीच बदलली. कोणाचं चांगलं झालं, त्यांनी चांगला प्रगती साधत असेल तर त्यांचं कर्तृत्व आहे. कर्तृत्वाशिवाय कोणाला मिळत नाही. मग तो किती वाईट कर्म करणार असेल की चांगला कर्म करणार असेल. आणि त्यामुळे त्याच्याकडे कर्तृत्व आहे. त्यामुळे असूया मत्सराच्या अंगाने आणखी एक घडलेली गोष्ट झाली. माझा मित्र एक डोंबोलीला होता, त्याची गाडी चोरी झाली आणि म्हणून
गाडी जवळ म्हणजे तिकडे डोंबवलं ना, सफेद गाड्या चोरी करणारी माणसं. काय चोरी करण्याच्या डोक्यात पण काहीतरी होतं, सफेद गाडी चोरी. तर तो इन्स्पेक्टरच म्हणाला त्याला, आणि सफेद गाड्या चोरी होते, सफेद रंगाच्या गाड्या. तर तो 15-20 दिवसांनी बाबा विचारायला जायचा, आपला ओळख झाली होती ते इन्स्पेक्टर बरोबर. तर एक दिवस सकाळी सकाळीच गेला, काहीतरी रजेचा दिवस काहीतरी होता. तर तो इन्स्पेक्टरला त्याने नमस्कार वगैरे केला, तर त्याचा मूड चांगला नव्हता. म्हटलं काय साहेब आज काय मूड बीड बरोबर नाही. हो काय करणार, ज्याला मी मारलेला ना त्याला आज मला सॅल्यूट करावं लागणार आहे. म्हणजे एक मिनिस्टर आहे ना, माझं नाव नाही घेत काय प्रॉब्लेम होते. तो मिनिस्टर त्या मिनिस्टरला आम्ही आधी खूप तो म्हणजे गुंडच होता पहिला. तो मिनिस्टर झाला. आता हा इन्स्पेक्टर त्याने त्याला झोडपलेला आहे, पकडून मारलेलं आहे, सगळं केलं आहे. आणि तो मिनिस्टर येणार, ह्याला सॅल्यूट मारावं लागणार, कडक उभं राहावं लागणार. ते त्याला सहन होत नव्हतं. आता सहन न होण्यासारखं काय, आणि मग तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा होता गुंड. वाल्याचा वाल्मिकी झालाच की नाही. आता गुंडाचा मिनिस्टर अगदी सहज होऊ शकतो, वाल्मिकीचा गोष्ट नाही. सज्जन मिनिस्टर होणं दुर्मिळ गोष्ट आहे. सगळ्या मिनिस्टरांनी ऐकू नये. फार थोडे सज्जन असू शकतात, पण बाकीच्या वेळेला त्या बाबतीत तसं झाल्यामुळे त्यांचं डोकं गरगर होतं आणि सहनच होत नव्हतं त्याला, मी ह्याला सॅल्यूट कसा म्हणू. पण ही परिस्थिती आहे की तुम्हाला समोरच्याचं कर्तृत्व लक्षात घ्यावं लागतं. तो त्याने अनिष्ट विचार केले असेल, अनिष्ट कार्य केलं असेल, त्याचं कर्म त्याच्याकडे, पण कर्तृत्व असल्यामुळेच तो एवढा वरपर्यंत पोहोचला ना. आणि म्हणून ही जी असूया आहे ती आपल्या प्रत्येकाकडे असते. कोणतरी समजा एखाद्याचं कौतुक केलं तर महाराज कधीच कौतुक एखाद्याचं करायचं नाही, सगळ्यांचं का करायचं नाही. इतरांना असूया येते की असूयानं इतरांना मत चालतं. म्हणजे महाराज म्हणा माझ्याकडे कोणच जवळ नाही असं म्हणायचे. देहाने जवळ तर माझ्याकडे जवळ नाही, जे ज्ञानाने जवळ आहे तेच माझ्या जवळ म्हणायचे. म्हणजे कोणाला कळतं ज्ञानाने कोण जवळ आणि कोण लांब आहे, कळलं की नाही. पण आपल्याला पण आलं नाही कधी जवळ झालेली माणसाने काय भाव करतात नाही माणसं, असं वाटतं ना. ते असू घ्या, जे जवळ ते पुण्यवान आहे म्हणा ना, अधिक पुण्यवान, आपल्याकडे अधिक पुण्यवान आहे म्हणून त्यांना चांगलं मिळत आहे, चांगल्या गोष्टी मिळत आहेत, हा विचार आपल्याकडे असतो. आपण त्यांनी काही अनिष्ट पद्धतीने आपण विचार करतो नकारात्मक, तेच चुकीचं आहे. तिथे आपल्याला कोणाचे भलं होतं, जे कोणाची प्रगती झाली, कोणाचा उत्कर्ष झाला, तो पूर्वी जन्म पूर्वायुष्यात काही करत असेल, पण तिकडे तुमचं लक्ष जायला नको. तो मोठा झालाय, त्याने प्रगती केली, तो चांगला वागत असेल तर चांगलाच आहे, आणि त्याचं भलंच हवं आणि चांगलं होतंय, त्याचं कर्तृत्व आहे म्हणून त्याच्यावर आदरच आपण ठेवला पाहिजे. असं नको व्हायला पाहिजे की पूर्वी असं करतो आता ह्याला काय असं चांगलं म्हणायचं आहे. हे आता वर्तमानात काय आहे हे महत्वाचं आहे. वर्तमानात तो चांगला राहतोय ना, चांगला वागतोय ना, प्रगती आहे ना, त्याचं चांगलं आहे, कर्तृत्वान आहे, त्याच्यावर आपल्याला आदर ठेवायला काही हरकत नसते. म्हणून सर्वांबद्दल आदर ठेवण्यासाठी समोरच्या माणसाचे गुण लक्षात घेण्याची एक सवय लावली पाहिजे. आपल्याला समोरच्या माणसाचे गुण लक्षात घेता येत नाही, आपल्याला समोरच्या माणसाचे दुर्गुण लक्षात घेता येत. म्हणजे तांदूळ तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही खडे बाजूला टाकता, बरोबर ना. पण माणसांच्या बाबतीत खडे जवळ ठेवतो आणि तांदूळ बाहेर फेकतो, अशी परिस्थिती आहे. सद्गुण जवळ घेत नाही तर आपण त्यांचे दुर्गुण पाहतो आणि तिथे परत आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात. हा असा वाईट वागतो, तो तसा वाईट वागतो. त्यापेक्षा तो चांगलं वागतोय काय ते आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे इथे तुम्ही जर चांगल्या चांगल्या गोष्टी पाहायला लागला तरी तिथे मला बिरबलाची गोष्ट राहिली. तर त्या बिरबलाबद्दल मत्सर होता तिथल्या एका, समजा नाव याकूब आहे त्याचा, आणि त्याने एक षडयंत्र रचलं की बिरबल ज्या दिवशी तिकडे राजवाड्यामध्ये त्याच्याकडे काम होतं की त्याचा खजिना मोठा होता, तिथे त्यावेळेला तिथे बसावं लागायचं आणि त्यांचे पारेगिरीवरही काम करतात. तर त्या पारेकरांना त्याने आपल्या जवळ घेतलं, त्यांना दागिने वगैरे दिले, म्हणजे सोनं दिलं भरपूर, आणि त्यावेळेस त्याने लालच वाढली आणि त्यांनी सांगितलं आणि 2 मोठे सोन्याचे बॉक्स पळवले. आणि दुसऱ्या दिवशी तो खजिनदार असतो, तो चेक करायला जातो, तेव्हा खजिनदाराला ते लक्षात आलं की 2 मोठे बॉक्स सोन्याचे खजिना चोरला गेला. ही बोंबाब झाली. अकबराच्या त्याच्यामध्ये अकबराच्या राज्यामध्ये चोरी झाली म्हणजे काय खजिना गेला. मग त्याने याकूब म्हणून जो होता त्याने सांगितलं की महाराज हे पहारेकरी सांगतात बिरबलच आला होता, त्यानेच उघडला आणि त्यानेच दुसऱ्या माणसाला सोनं घेऊन गेला.
बिरबल तिथेच होता, बिरबलावर त्याने आरोप केला. आता बिरबलाला आरोप केल्यावर बिरबल तर शांत होता, कारण तो हुशार पण होता, विद्वान पण होता, चांगलाही मनाचा. तर बिरबलाला अकबराने विचारलं की बिरबल हे खरं आहे का? तर म्हणतो मी निर्दोष आहे हे खरं आहे, मग तू सिद्ध करून दाखव. तर मला सत्य गोष्टीला सिद्ध करण्याची आवश्यकता काय? सूर्याला सूर्य आहे सांगायची काय आवश्यकता आहे? सूर्य आहे. पण तिथे माझं ते चालत होतं, म्हणजे अकबराचा विश्वास त्याच्यावर भरपूर होता. पण ज्यावेळेला खजिना गेलेला आहे आणि त्या ठिकाणी 2 पारेकरी सांगतात की बिरबलच आला होता आणि बिरबलाने तो खजिनाचा आपला दरवाजा उघडला आणि सोनं घ्यायला कोणातरी माणसाला सांगितलं. त्यामुळे त्याला पकडलं गेलं. एका बाजूने अकबराला वाटत होतं बिरबल असं करू शकत नाही, पण दुसऱ्या बाजूने तो करतोय म्हणून त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशा पद्धतीने त्याला सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी त्याला चित्ता रचली होती, ती चित्तेमध्ये त्याला ठेवायचं होतं, म्हणजे त्याच्या आजूबाजूला लाकडाची गोळा करून त्याला आत्मा टाकायला जायचं. तर बिरबलाकडे एकच होतं म्हणून चांगलंच होणार त्याचा अर्थ समजतो. बिरबलाने एकच विचार केला की या परमेश्वराला सतत तो सांगतो मी सत्य असेल तर ह्याच्यात तुला सांभाळा, कारण दुसरं काय मला सांगताच येत नाही, दुसरं काही सिद्ध करा, दुसरं काय नाही. मी चोरी नाही केली आहे की मी चांगला सज्जनपणाने वागलोय, तर त्याचं शेवटी परमेश्वरालाच हे दाखवावं लागेल असं त्याचं एकसारखं तो तीच प्रार्थना करतो. आणि ज्या वेळेला खरोखर आग लावली तो याकूच पुढे आग लावून त्याला मारायच्या, कारण त्याला त्याचा द्वेष होता. आगीच लोक जमलेली होती, काही लोकांना वाईट वाटत होतं, काही लोकांना वाटत होतं खरोखर चोरी केली की नाही केली हा संशय होता. सगळ्या गोष्टी तिकडे होत होत्या. तेव्हा त्याने परमेश्वर म्हणजे बिरबलाने परत प्रार्थना केली की जर मी सत्य आणि सत्याची जर बूज तुला ठेवायची असेल तर तू इथे चमत्कार दाखवला पाहिजे. आणि त्यावेळेस जोरात पाऊस आला आणि अगदी आग विझली आणि तो तसाच राहिला, म्हणजे तो चमत्कार झाला. आणि त्याच वेळेला तो हे करताना जे पहारेकरी ज्यांनी साक्ष दिली ते अकबराकडे जाऊन सांगितलं की महाराज आम्ही चूक केली, आम्ही काय त्यांनी नव्हती केलेली, ह्या याकूबने आम्हाला सांगितलं असं सांगतो. त्यामुळे ते सत्य कळतं अकबरालाही कळलं, पण ते आग वाजली आणि हाय वाचला आणि मग ते याकूबला शिक्षा दिली वगैरे सगळ्या त्या पुढच्या गोष्टी आल्या. महत्वाचा मुद्दा काय, जर आपल्या मनामध्ये नितांत श्रद्धा असेल आणि ही चांगलंच होणार ते या ठिकाणी जर जितका जोर आपण द्यायला लागतो तर आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडायला लागतात. हा चमत्कार नाही, हा अंतर्मनाचा अंतर्मनावरती आपल्याला नितांत श्रद्धा असली पाहिजे. लक्षात घ्या, अंतर्मन ही दिव्य शक्ती आहे. म्हणजे आपण म्हणतो ईश्वर म्हणतो ना, ते खरं अंतर्मनच ईश्वर आहे. पण महाराजांचं शंकरमणी तथास्तुमध्ये वाक्य आहे, अंतर्मन हे ईश्वरासारखं आहे पण आज ते ईश्वर नाही. का? कारण तिथे मीपणा आहे, तिथे विसर आहे, मीपणा आहे, म्हणून ती ईश्वरी शक्तीच आहे. पण जोपर्यंत मीपणा आहे किंवा जोपर्यंत अज्ञान आहे त्या अंतर्मनामध्ये तोपर्यंत तो प्रभाव हवा तसा दिसत नाही. पण ती शक्ती ईश्वरी शक्ती आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे, त्याचा सरळ खरा अर्थ प्रत्येकाच्या ठिकाणी जे अंतर्मन आहे तेच मुळात ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराला ईश्वर पण जागं करणं म्हणजे परमार्थ. आपल्या अंतर्मनाच्या ठिकाणी ईश्वर पण जागं झालं पाहिजे, तिथे त्याला परमार्थ असं म्हटलं पाहिजे. परमार्थ म्हणजे नेमकं काय, आपल्या ठिकाणी जी ईश्वरी शक्ती आहे ती जागृत झाली पाहिजे, तिचं प्रगटीकरण झालं पाहिजे. ती मुळात आहे पण ती आज विसरात आहे. अहंकाराने मीपणाने तिचं सगळं कार्य चाललं आहे. आणि त्यामुळे तिचा आठव आला पाहिजे. आठव काय आला पाहिजे की ही शक्ती आहे, ईश्वरी शक्ती, आणि त्या शक्तीच्या द्वारे सगळं काही चांगलं घडू शकतं. ही सगळं काही चांगलं घडू शकतं जेव्हा आपण स्वतःवरती म्हणजे अगदी नितांत श्रद्धेने जर स्वतःला सांगत राहू चांगलंच होणार, चांगल्याच गोष्टी घडणार, त्यावेळेला चमत्कार घडतात. चमत्कार घडतात म्हणजे हे अंतर्मनाच्या शक्तीने ते जे आपण म्हणतो चांगलं घडणार त्याचा परिणाम आपल्याला मिळाला. म्हणून इथे श्रद्धा महत्वाची आहे, पण श्रद्धा ही बहिर्मनाची अंतर्मनावर असली पाहिजे, अंतर्मनातल्या ईश्वरत्वावर असली पाहिजे. दुसरं ज्यावेळेला आपल्याला काही करावं सुचत नाही, काही अडचण वाटते, मन निराश व्हायला लागतं, त्यावेळेला
अगदी अंतर्मनाच्या ठिकाणी ईश्वरत्व आहे ह्या भावनेने जर आपण पुन्हा पुन्हा प्रार्थना करत बसलो, पुन्हा पुन्हा चांगलंच होणार चांगलंच होणार चांगलंच होणार हे करायला लागतो, तर त्यावेळेला तिथे परिवर्तन घडतं. म्हणून अनेकांच्या जीवनामध्ये तो अनुभव येतो. तर अनेक जन्म येतो म्हणजे आता इथे महाराजांनी प्रवचनामध्ये एकदा सांगितलं होतं, पुण्याला सांगितलं की जो त्यांचा व्यवसाय होता कोंबड्यांचा, की मोठं पोल्ट्री फार्म म्हणतो होतं त्याचा, आणि त्या माणसावरती कर्ज वाढलं खूप आणि त्याला काही सुचत नव्हतं. आणि त्यावेळेला महाराजांचं प्रवचन तिथे झालं तर महाराजांनी त्यांना प्रार्थना म्हणून सांगितलं. प्रार्थनेचं महत्त्व सांगताना महाराजांनी सांगितलं, आणि तुम्ही अगदी महिना का 3 महिना ही प्रार्थना रेग्युलर म्हणा, तुमच्या जीवनात चमत्कार घडतो. त्या माणसाकडे तर दुसरा काही उपायच नव्हता. त्यांनी प्रवचन ऐकलं आणि त्याने ती प्रार्थना म्हणायला लागला. प्रार्थना पुन्हा 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 त्या श्रद्धेने म्हणाला. ते पुन्हा पुन्हा ज्या श्रद्धेने प्रार्थना म्हणायची का, त्याचा अर्थ अंतर्मनात ती मुरली पाहिजे. ती सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, हे जितकं अंतर्मनात अगदी आपण कळकळीने म्हणून नुसती तोंडपाठ केल्यासारखी म्हणायची नाहीये, भावनेतून म्हणता आलं पाहिजे, कृतज्ञतेने म्हणता आलं पाहिजे, किंवा तिथे भाव आणि भान आपण जे म्हणतो ते तिथे असेल तर ती प्रार्थना अंतर्मनात मुरते. आणि चमत्कार त्याच्या जीवनात असं झाला की एक बाहेरगावून त्याचा मित्र त्याला भेटायला आला आणि त्यावेळेला त्याची ती मनस्थिती चांगली म्हणून त्याने त्याला विचारलं काय झालं, तर त्याने सांगितलं एवढं मोठं कर्ज. त्या मित्राने तिकडे बाहेरगावी येऊन परत कोरा चेक पाठवून दिला, तुझे काय कर्ज त्याच्यावर लिहून टाक आणि करून दे. जीवनात परिवर्तन येतं. कसं घडलं असं परत कोणी करणार नाही. त्याची तसं त्याला परत मदत झाली आणि त्या माणसाचा व्यवसाय पुन्हा व्यवस्थित सुरू झाला. म्हणून आपल्या प्रत्येकाकडे ही ईश्वरी शक्ती नांदते, म्हणजेच हे अंतर्मनच ईश्वर आहे. आणि हे अंतर्मनावरती आपल्याला प्रचंड श्रद्धा असते, तिच्याकडे ही प्रचंड शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या द्वारे सगळं काही होतं. म्हणून अंतर्मनाने नकारात्मक विचार फिट केला, अंतर्मन ते देणार. म्हणून शंकर म्हणतो तथास्तु, म्हणजे आपल्या अंतर्मनाचं अंतर्मन तथास्तु म्हणजे शंकर म्हणजे शंकर पार्वती वगैरे शंकर नाही, इथे अंतर्मन शंकर आहे. आणि ते अंतर्मन शंकर म्हणजे ती श्रद्धेने आपण ज्या वेळेला पुन्हा पुन्हा गोष्टी करतो तेव्हा तो प्राप्त होतो. म्हणून प्रवचनात त्यांनी तो हा विषय मांडला होता. पुण्याला गेला, दुसऱ्या वेळा जेव्हा गेले तर तो माणूस त्यांना भेटला आणि त्यांनी त्याच्या जीवनात काय घडलं ते सांगितलं होतं. आणि म्हणून अंतर्मनामध्ये प्रचंड श्रद्धा पाहिजे. अंतर्मनामध्ये काय द्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. समुद्रात तुम्ही जे टाकतात ते समुद्र तुम्हाला परत देतो, है ना. कचरा टाकता होईल थोड्या दिवसांनी, समुद्रात विसर्जन करायला नको सांगते विसर्जन करणार आणि मग परत सगळे ते तुटलेल्या मूर्त्या आपल्या किनाऱ्याला आल्या परत त्या गोळा करायच्या असतात. म्हणून तसं अंतर्मनात जे टाकलं जातं ते अंतर्मनाकडनं जीवनात प्रगट होतं. म्हणून अंतर्मनामध्ये काय द्यायचं हे शहाणपण आपल्याला. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले की चांगल्या चांगल्या गोष्टी आपण अंतर्मनाला द्यायला लागतो, पण तेच जर वाईट लोकांच्या संगतीत राहिलो तर त्या वाईट गोष्टी आपल्याकडे आपण अंतर्मन म्हणजे नुसतं ऐकण्यातून पण वाईट गोष्टीमध्ये अंतर्मन जास्त इंटरेस्टेड असतं. लहान मुलांच्या समोर कोणी शिव्या द्यायला ते लहान मुलं पटकन त्या शिव्या बोलायला लागतं, पण त्याच्यापुढे ओवी म्हटलं तर ते ओवी पटकन म्हणत नाही. का? कारण अंतर्मन हे वाईट गोष्टीकडे आकर्षित पटकन होतं. तर ते बिघडलेलं अंतर्मन आहे, शुद्ध अंतर्मन नाही. म्हणून एकदा महाराज म्हणाले होते की मला जर कोणी वाईट विचार कर म्हटलं तर 1,00,000 रुपये देतो, मी वाईट विचार करू शकत नाही. कारण त्याचं अंतर्मन त्या चांगल्या गोष्टी सवय इतकं हे झालं होतं. नकारात्मक गोष्टींना आवडायचीच नाही, कोणतीही नकारात्मक बोलायला आवडायचं नाही. म्हणून ही नकारात्मक गोष्टी म्हणजे कसं आहे बघा. एकदा महाराजांनी सांगतो तुम्हाला काय झालं. त्यांचा वाढदिवस होता आणि मी त्यांना फोन केला होता आणि आमचं आयुष्य तुम्हाला मिळू दे म्हणे. लगेच मला हे नकारात्मक असं बोलायचं नाही. आपलं आयुष्य कमी करणे काय गरज आहे तुला? दुसऱ्याचं आयुष्य वाढू दे म्हणणार, पण माझं आयुष्य कमी करा, तुझं आयुष्य वाढू दे. ही आपल्याकडे पूर्वीची परंपरा आहे बोलायची ना. हे नकारात्मक विचार. त्यावेळेला त्यांनी पहिलं त्याला त्यांना हे नकारात्मक असं बोलायचं नाही. दुसऱ्याला शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नसतं, पण आपलं कमी कर आणि तुझं तुला मिळा
असं बोलणं म्हणजे नकारात्मक गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण आपल्याकडे तो आदर्शवादाच्या नावाखाली आपण ह्या गोष्टी भरपूर पडतो. म्हणून आदर्शवाद जीवनविद्या नको म्हणते. बॅलन्स पाहिजे, काही लिमिटपर्यंत आदर्श नको, त्या टोकाला आदर्श. आपलं घरदार विकायची तयारी असते माणसाची, दुसऱ्याचं भलं करण्याचं. आणि तू भिकारी झाला नाही झालं, शेवटी काय करतात. आता एखाद्या घरामध्ये मोठा मुलगा असतो की मोठी मुलगी असते, ते आपल्या सगळं बहिणी भावाचं करत करत बसते, शेवटी तिच्याकडे कोण बघतच नाही. खरी वस्तुस्थिती आहे बघा. काही मुलं, काही घरामध्ये आई वडील वगैरे वारल्यानंतर मुलावर जबाबदारी येते आणि तो मुलगा आपल्या भावासाठी, शिक्षणासाठी सगळं काही खूप करतो, स्वतः त्यागच करत बसतो. लग्न सगळ्यांची करून घरातच लग्न होत नाही शेवटी, कळलं ना का? कारण त्याला तो वेळच नसतो त्या गोष्टी. आणि ज्यावेळेस तो एकटा पडतो त्याला वाटतं मी माझ्यासाठी काय केलं, काहीच केलं नसतं. कारण त्याने अंतर्मनात ते मागितलेलंच नसतं. अंतर्मनासाठी काय मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण नको ते मागतो, चांगलं ते मागत नाही. ही ज्या गोष्टी आपल्याला, त्यामुळे अगदी विचारातून ह्या गोष्टी घडतात. प्रार्थना वेगळी, विचारातून आपण डे टू डे लाईफमध्ये नकारात्मक गोष्टीचा सुकाळ असतो आपल्याकडे, तिथे लक्ष द्या. छोट्या छोट्या गोष्टी, काही बदल लागलं तर आता बघा, आता काही लोकांना जरासा आजार झाला ना, अरे कॅन्सरचं नाही, इथपर्यंत मजला तुला सगळं पोटात जरासं दुखत आहे, तुला कॅन्सर कुठे आठवतो. पण माणूस असाच विचार करतो बघा तुम्ही. काही माणसांना डॉक्टरकडे जायची एवढी सवय असते ना, महिना झाला की त्याचं काय दुखतं, सगळं चेकअप करून घेतो, शेवटं काहीच नसतं. पण ही सवय आहे. म्हणजे नकारात्मक विचार करणं, आपलं शरीर ठणठणीतच राहिलं पाहिजे असं आपण नाही म्हणत. म्हणजे शेवटचा श्वास पण ठणठणीत असतानाच घ्यायचा आहे. रडत मडत काहीतरी आजारी पडलाय, लोळतोय बोलतोय, हा बाहेर विचारच करू नका. ठणठणीत दुसऱ्याने विचारायचे काल पाहिजे पण आता कुठे गेला, इतकं ठणठणीत असलं पाहिजे. आणि हाच विचार सतत ठेवा. जायचा तर ठणठणीत जा. काहीतरी आजारपण येईल हे ह्या भांडण कधीच पडायचं नाही. पण लोक हे आजारपणाचा विचार जास्त करतात. दुसऱ्याकडे बघायला गेला त्याच्या छातीत दुखते, त्याच्या घरी येऊन छातीत दुखायला लागते. बघा बरीच लोक म्हणतात माझ्या पण छातीत दुखते, माझा पण खांदा दुखतोय, कशाला दुखतो. कारण त्याने सांगितलं असतं ना, माझा डावा खांदा पहिला दुखला, घाम आला, या झालं, जरा घाम फुटला की आला भीती वाटते. अरे बापरे. एक इंजिनियर होते, आता त्यांनी शेवटी हे घेतलं, बिहारीच घेतली, चांगला माणूस होता. त्यांच्या आली घड्याळासारखं येतं ना, माझ्याशी बोलता बोलतो अरे बापरे, मला कळलं नाही काय झालं. म्हणजे इथे रिडिंग जरासं वाढलं होतं, ब्लड प्रेशर जास्त झालं असं दिसलं. घड्याळ आहे शेवटी, बरोबर खाली हात आला तर थोडंसं रिडिंग होतं. चांगला बोलत होता माझ्याशी. अरे बापरे. आणि असं शांत बसला, शांत. म्हटलं काम मला कळलं ना, ह्याला काय झालं. थोडा डोळे बोल म्हटलं काय झालं. नाही होते ते ना, जास्त प्रेशर वाढलं म्हणून एकदम नॉर्मल झालं. भीती, चांगला ठणठणीत होता. असेल थोडंसं काही प्रेशर, माणसाला टेन्शन असतं ना, त्याच्यामुळे भीतीतून हे सगळ्या रोग चिंता आपण जे करतो ना, ती भीतीतून असते. चांगलंच होणार इथे ज्या वेळेला आपला जोर असेल तेव्हा आपल्या अंतर्मनाकडून सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी व्हायला लागतील. लक्षात ठेवा. किती अडीअडचणीची असेल, म्हणजे मी म्हणतो ना, व्यक्तिगत पातळीवरच्या ह्या गोष्टी सांगतो मी, आता सामाजिक पातळीवर नाही सांगत. आपल्या मनाच्या ठिकाणी जे चांगलं काही आणि वाईट काही जे घडतं ते आपल्या विचारातून घडतं. विचारातून म्हणजे ते विचार अंतर्मनात मुरले की ते घडतं. म्हणून आपले विचार हे सतत सकारात्मक असले पाहिजे. जिथे जिथे नकारात्मक, दुःखाचा विचार किंवा वाईटाचा विचार येत असेल तिथे लगेच स्वतःला चांगलं म्हणून इथं श्वासावर धरा म्हणून आपण ही पद्धत का सांगली. श्वासाकडे पाहत राहा. अशा वेळेला ज्यावेळेला माणसाचं मन अस्थिर झालं वाटतं ती ही एक सवय लावा. श्वास येतोय जातो नुसतं पाहत राहते आणि मग चांगलं होणार चांगलं होणार म्हणा. पण पहिलं शर्क म्हणजे अनिष्ट असलेले विचार आपोआप बाहेर गेले पाहिजे. ह्या श्वासस्मरणामध्ये जे आतून विचार येत असतात नकारात्मक ते बाहेर फेकले जातात. म्हणजे तिथे अंतर्मन स्वच्छ होतं. अंतर्मनामध्ये अनिष्ट विचार करायची जी सवय आहे तिला जर दूर करायचं असेल तर श्वासाकडे पाहून नुसतं पाहत बसायचं. दुसऱ्या कोणत्याही विचारांकडे लक्ष द्यायचं. सगळा फोकस जो आपला आहे तो श्वासाकडे पाहिजे. ही प्रॅक्टिस प्रत्येकाने केली पाहिजे. कारण जीवनामध्ये कधी कधी मन आपलं नकारात्मक विचार इतकं भरलं जातं किंवा काहीतरी अनिष्ट घटना घडल्या की एवढे आपण दुःखी होत जातो. तर तिथे आपलं जर सहज शांत राहायचं असेल
ते श्वासाकडे पाहण्याचं एक टेक्निक प्रत्येकाला जमलं पाहिजे. तिथे अंतर्मनाचं ते शास्त्र आहे. तिथे तुम्ही चांगला विचार धरून परत श्वास करायला लागला, जेव्हा सर तुझं आहे, सर्वांचं भलं होते, त्याचाही परिणाम सगळा मिळत असतो. म्हणजे आहे काय आहे अगदी सोपं, खूप मोठं शास्त्र समजलं पाहिजे असं नाही. आपल्याला साधना जमते की न जमते ह्याच्यात साधकासाठी अंतर्मनाचं पण कधी कधी ती जमते आणि कधी कधी ती जमत नाही. जमत नाही की मग ह्याला वाईट वाटतं, अरे कसं जमत नाही, काय नाही आपलं जमतच नाही जमत. मला एका चांगल्या साधकाने म्हटलं की अभ्यास करतात, तर त्या साधकाचं काय झालं, जमे ना म्हणजे अरे मी काय उकड गेलो एवढं करतो काय होतं, अरे म्हणजे जमत नाही. कोणाला कळलं, कोणाला कळलं, तर मी ते कळलं तर माहितीये तुला कळतंय ना ते कोणाला कळलं, बस झालं, ते झालं की साधना झाली. तिथेच सावध राहा, जमत नाही त्याला लक्षात घे, कोणाला जमत नाही, तू जो आहेस ते त्याचं अस्तित्व काय आहे ते लक्षात घेतलं तर ते तुझं सगळी साधना बरोबर जुळायला लागेल. आणि जास्तच्या मागे लागू नको, नाही जमत आरामात डोळे उघड मस्त आणि मोठ्याने प्रार्थना मांड, मोठ्याने इकडे छानपैकी बोलत बस. तेच करायला जाऊ नका. अंतर्मन जेव्हा विरोध करत असेल तर त्याला विरोध नाही करायचा, त्याला गोंजारायचं असतं, वळवायचं असतं, दाबायचं नसतं. अंतर्मनात दाबलं ते अधिक उफाळून वर येतं, अधिक नकारात्मक ऊर्जा जास्त येते. पण तिथे देवाचं स्मरण, सद्गुरूचं स्मरण करून 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 हळूहळू पण चांगल्या गोष्टींचं स्मरण, म्हणून जीवनात पूर्वी घडलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण ठेवायला काहीच हरकत नसते. पण वाईट गोष्टी आठवण ठेवायची नाही. वाईट गोष्टी लक्षात तिला बाजूला करा, चांगल्या गोष्टी काय काय केल्या त्या तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यातून आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला घडलेल्या आहेत, त्याचा आयुष्यामध्ये आपण चांगल्या पण खूप विचार केलेला आहे आणि त्या चांगल्या गोष्टीचा आपल्याला चांगला परिणाम मिळाला, पण तिथे आपलं लक्ष नसतं. म्हणून इथे लक्ष ठेवणं म्हणजे अंतर्मनावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आपलं म्हणजे बहिर्मनाचं लक्ष अंतर्मनात असेल की हे योग्य करतं का योग्य करतं, इथे लक्ष ठेवायला एकदा आपण लावतो, त्याला म्हणतात सजगता. इथे सजगता म्हणजे काय, आतून अनिष्ट विचार आला की लक्षात ठेवायचं की अनिष्ट आहे, मग त्याच्यासाठी चांगल्या विचारांचं परत प्रक्षेपण केलं पाहिजे. लॉ ऑफ रिप्लेसमेंट तिथे वापरायचा प्रयत्न करायचा. तिथे मग सद्गुरू स्मरण करा, सद्गुरू चांगल्या ज्ञानाचा विचार करा, सद्गुरू एखादा चांगलं प्रबोधन करावा, तो आपल्यावरती प्रभाव झाला पाहिजे. त्याच्यातून आपण त्याची साधना म्हणतो ती साधना करायला पाहिजे. की साधना ही अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी, जोपर्यंत अंतर्मन शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत देवाची अनुभूती येणार नाही. ज्या दिवशी अंतर्मन शुद्ध झालं त्या दिवशी देवाची अनुभूती त्या साधकाला प्राप्त होते. खरं म्हणजे प्रत्येकाला रोज देव भेटतोच, पण त्याला बघता येत नाही एवढंच, म्हणजे ते कळत नाही एवढं. प्रत्येकाला ते प्रत्येक जण साक्षात्कारी आहे, पण तो त्याला समजत नाही आपण साक्षात्कारी, त्याला तो बद्दल गोष्टी विचारत बसतो. आणि म्हणून हा सगळा जो अभ्यास आहे प्रॅक्टिकल अभ्यास, की कोणती गोष्ट अंधश्रद्धा म्हणून स्वीकारली की अंधश्रद्धेतून कसलं योग्य अयोग्य गोष्ट नाही समजली तर ती अंधश्रद्धा असते. आणि त्या अंधश्रद्धेतून आपण अनेक गोष्टी करत असतो. सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये परंपरेने आलेल्या अनेक गोष्टी ह्या अंधश्रद्धा असतात. तिथे विज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे, कारण वैज्ञानिक दृष्टिकोन तिथे आपल्याला ठेवता आला पाहिजे आणि त्याच्यातूनच आपल्या जीवनाचं उत्कल्याण. आणि म्हणून रोजच्या जीवनात बघायला लागा, स्वतःकडे, दुसऱ्याकडे नका बघू. दुसरं नाही, अरे तू चुकतोस, हे नको ते हे भांडत नका पडू. तुम्ही भांडणं होते घरात, तुम्ही एकमेकाला सांगा हे चुकलं तुझं बघा, तुम्ही भांडण काय ते तुम्ही खरं सांगितलं. म्हणून स्वतःची चूक शोधा, दुसऱ्याची चूक शोधायला जाऊ दिसली तरी बोलू नका. आपली चूक आपल्याला कसं ह्याच्यातून फिडिंग करायचंय, अधिक अधिक चांगलं कसं होणार ह्याचाच विचार करा आणि त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होते. आणि सुख शांती समाधान सर्वांना प्राप्त हो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की